पुणे शहराला हादरवणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला आज 3 वर्ष पूर्ण झाली। या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे। मात्र अद्यापही जिथे बॉम्बस्फोट झाला ती जर्मन बेकरी मात्र सुरू झालेली नाही। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी। अतिरेक्यांचा सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या पुण्याने पहिला मोठा दहशतवादी हल्ला अनुभवला तोच हा आजचा दिवस 13 फेब्रुवारी। बरोबर 3 वर्षापूर्वी याच ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि 17 जणांचे बळी गेले। खटला सुरू आहे, पण ज्या बेकरीत हा बॉम्बस्फोट झाला ती 3 वर्षानंतर अजूनही सुरू होऊ शकलेली नाही। अनेक विषय आहेत, बघूया काय कारण आहेत ज्याच्यामुळे अजूनही ही बेकरी सुरू होऊ शकलेली नाही। आज कार्यक्रम होणार आणि त्याचं उद्घाटन होणार मंत्र्यांच्या हस्ते असं जाहीर झालं होतं, तर काय झालं? आज आमच्या तांत्रिक अडचणी अशी आहे, तुम्ही बघताय आता आमचं कामच चालू आहे, आमचं काम काय उरकत आलं नाही, त्यामुळे आम्ही आमचा कार्यक्रम एक 4-5 दिवसातच आमची बेकरी नव्याने इंटरियर आमचं पूर्ण झालं आम्ही सुरू करतो आहे। आणि संपूर्ण माझं पण पुणेकरांना आव्हान आहे की बाबा सगळ्यांनी आपलं बेकरीत यावं आणि आमच्या बेकरी पूर्वीचं जर्मन बेकरी जे स्वाद होते त्यापेक्षा 4 पट चविष्ट पदार्थ आणि स्पेशल कुक करून आम्ही सोय केलेली आहे। तसेच आम्ही इथं 16 CC कॅमेरे बसवलेले आहेत, 16 CC सिक्युरिटी ठेवलेले आहे, सिक्युरिटी फोर्सेस ठेवलेले आहे, प्लस आमच्या हॉटेलच्या 3 सिक्युरिटी डे अँड नाईट ठेवलेल्या आहेत तिथं। त्यामुळं आता आम्हाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे आणि आता एक 4-5 दिवसातच आम्ही आमचं काम हॉटेलचं ओपनिंग करू। सतत पुणे हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे, या मानसिकतेतनं पुणेकर बाहेर आलेले नाहीत आणि त्यामुळं भय इथले संपत नाही ही मानसिकता अजूनही कायम आहे। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम TV, पुणे।